यानंतर पाहूयात पुढची बातमी। इस्रायलने आता हिजबुल्लाचा सफाया करण्याची मोहीम हाती घेतली आहे। हिजबुल्लाचा नवा चीफ हाशिम सैफुद्दीनला सुद्धा कंठस्नान घातल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे हे युद्ध आणखी भडकणार की थांबणार याच्याकडे आता जगाच्या नजरा लागल्यात। हिजबुल्ला चीफला ठार केल्यानंतर इस्रायलकडून पुन्हा एअर स्ट्राईक। इस्रायलला रोखण्यासाठी खोमेनींचं अरब देशांना आवाहन। इस्रायलचा खात्मा करण्यासाठी अरब देश एकवटणार। हिजबुल्ला चीफ हसन नसरल्लाचा खात्मा केल्यानंतर इस्रायलनं पुन्हा एकदा मोठा बॉम्बस्फोट घडवून आणला। त्यात नसरल्लाचा उत्तराधिकारी हाशिम सैफुद्दीनला लक्ष्य करण्यात आलं। लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये जमिनीखाली असलेल्या बंकरमध्ये हिजबुल्लाचा नवा प्रमुख सैफुद्दीनची टॉप कमांडर सोबत बैठक सुरू होती। त्याच वेळी इस्रायलनं या बंकरवर 11 मिसाईल डागले, ज्यामध्ये हिजबुल्लाचा नवा चीफ ठार झाल्याचा दावा केला जातोय। पण एडीएफ अर्थात इस्रायल डिफेन्स फोर्सनं याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही। पण इस्रायलकडून लेबनॉनवर हवाई हल्ले सुरूच आहेत। 27 सप्टेंबरला केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये हिजबुल्ला चीफ हसन नसरल्ला मारला गेल्याचा दावा इस्रायलनं केला होता। त्यानंतर 7 दिवसांनी त्याला गुप्त ठिकाणी दफन करण्यात आलं। पण इस्रायलकडून लेबनॉन, गाझा, येमेन आणि सीरियाला सातत्यानं लक्ष्य केलं जात असल्यानं इराणचे सुप्रीम लीडर अली खोमेनी आक्रमक झाले। त्यांनी तेहरानच्या ग्रँड मशिदीमध्ये नमाज अदा करताना मुस्लिमांनी इस्रायल विरोधात एकवटण्याचं आवाहन केलं। इस्रायलचा खात्मा करण्यासाठी अरब देशांनी एकत्र यावं असं खोमेनी म्हणाले। इस्रायलनं लेबनॉन, गाझा, येमेन आणि सीरिया विरोधात एकाच वेळी युद्धाची आघाडी उखडली आहे। या युद्धातून माघार घेण्याचा त्यांचा कुठलाही मानस दिसत नाही। त्यामुळे पुढच्या काळात इराणच्या आवाहनाला साथ देत अरब देशांनी इस्रायलवर हल्ला चढवला तर तिसरं महायुद्ध छेडलं जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।